प्राध्यापक, संस्थापक आदरणीय काळुंके सर, या ठिकाणी उपस्थित असलेले दामाजी एक्सप्रेसचे संपादक माननीय भगरे सर, आपल्या शेजारच्या आंधळगावचे नागणे सर, शेजारच्या मरवड्याचे संपादक केंगार सर, सर्वांनीच त्यांना शब्दांच्या टोकदार बाजारात आग्रहानं उभं केलं ते सहकारी मधुकरराव भंडगे सर, हैदर केंगार सर, श्रीयुत शिवाजीराव, सगळे व्यासपीठावर खाली बसलेल्या सगळ्या सहकारी बंधूंनो, माय बहिणींनो, भगिनींनो, दररोज सकाळी जो माणूस लवकर उठतो, ज्याला कवळा सूर्य बघण्याची सवय आहे, त्याला वृत्तपत्राचा आधार लागतो. जो माणूस संपादक म्हणून अवसान गेल्यासारखा लिहित राहतो किंवा तेच ते लिहून कार्बन कॉपी काढत राहतो, त्याचं वाचन देखील कमी झालेलं असतं. आणि मग अशा वर्तमानपत्राकडे, जसं माजी आमदाराकडे दुर्लक्ष करतात, तसं अशा वृत्तपत्राकडे देखील लोक दुर्लक्ष करत असतात. भाकरीचं पीठ मळलं तर भाकरीला पापड येतो, तसं 4 पुस्तकं उलटापालट केली, 4 माणसं त्यांचे पुस्तकं ग्रंथालय बघितली, तर माणूस अधिक चोखंदळपणानं आपल्या वाचकाला आकर्षित करू शकतो. आज वर्तमानपत्र काढणं हे फार सोपं काम नाही. या सगळ्या वृत्तपत्रामध्ये खूप अभ्यास करावा लागतो. अभ्यास न करता जर लिहिलं तर अग्रलेख खाडीलकरांचा होतो, पण शिक्षा लोकमान्य टिळकांना होते. रेटून लिहिल्यानंतर साधारण कोणतंही वर्तमानपत्र निघत असताना आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या वृत्तपत्राकडे जर आपण नजर टाकली तर एखादं वृत्तपत्र जातीच्या आधारावर उभं असतं, एखादं वृत्तपत्र धर्माच्या, देशाच्या आणि देवाच्या आधारावर उभं असतं, एखादं वृत्तपत्र लेखणीच अणकुचीदार असेल, टोकदार असेल, गवताला भाले फुटणारी असेल, पाण्याला आग लावणारी असेल, कमी शब्दात जास्त लिखाण देणारी असेल, तर त्या साहित्याबद्दलचा गौरव होत राहतो आणि काळजात कोरला जातो. शब्द किती आहेत हे महत्वाचं नाही, पण बागबान सारख्या सिनेमामध्ये काळजीनं जेव्हा काळीजच काळजाला बोलतं, चांद देखा क्या, पाणी पिया क्या, खाना खाया क्या, हे जे शब्द आहेत मुलांनी टाकून दिल्यावर देखील अशी शब्द जिगरबाज मैत्रीच्या नात्याला घट्ट करताना दिसतात, अधिक बोलत राहतात. असे शब्द कधी येतात माणसाच्या तोंडात किंवा माणसाच्या ओठावर? साधारण आपल्या जवळच्या माणसाच्या पापणीला जर अश्रूचं पाणी ओझं झालं तर विनाकारण मधाच्या गाभ्याला चुकून पाला लागला लिंबाचा आणि पाणी टप 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 खाली पडायला लागलं तर ते आवडीचं, गोडीचं, सवडीचं, नात्याचं ठरतं.
आणि याबद्दलची भावना आपण सतत अनेक गोष्टीतून व्यक्त करत राहतो. आज महात्मा गांधींनी वृत्तपत्र काढलं. माझा विचार काय आहे हा मला लोकांना सांगायचा आहे म्हणून त्यांनी हरिजन नावाचं वृत्तपत्र चालवलं. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत सारखं अतिशय चांगला दर्जेदार अशा प्रकारचा दैनिक काढलं आणि बहिष्कृत भारत म्हणून 36 अग्रलेखानंतर त्यांना ते वृत्तपत्र थांबवावं लागलं. अशा अनेक गोष्टी आहेत. किर्लोस्करांच्या सारख्या मासिकाला पराभव पत्करावा लागला आणि चालवणं बंद करावं लागलं. एखाद्या चांगल्या शाण्या सुरत्या बाईनं सेवाया चांगल्या कराव्यात आणि पुन्हा अचानक मी बंद केलाय म्हणून शेजारणीला सांगावं, अशीच अवस्था किर्लोस्करांची झाली आणि त्यांना पुढं वृत्तपत्र चालवता आलं नाही. अशा परिस्थितीत आज जावीर साहेब, बगरे साहेब, नागणे साहेब ही सगळी व्यासपीठावर मंडळी आहेत. समोर ही बसलेली मंडळी बरीच मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं आहे. मी नम्रपणानं तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की केंगार सरांचं एक नवं अपत्य वृत्तपत्राच्या नावानं पुढे आलेलं आहे. एखादं वृत्तपत्र निघत असताना आपण काका म्हणून हजर राहावं असं बिनवडेनं वाटलं आणि तेही आज या कार्यक्रमाला हजर आहे. अनेक मंडळी उपस्थित आहे. आपण सगळेजणच एखाद्या बारशाला हजर राहिल्यानंतर जसे आशीर्वाद देतो त्याच पद्धतीनं आज इथं उपस्थित आहोत. आता सोलापूरचा दौरा मला वाटतंय 45 मिनिटाचा झालाय. 17 लोकसभा झाल्या आणि 17 भारताचे पंतप्रधान झाले. पण कोणत्या पंतप्रधानाला हा दौरा रिड्यूस करावा असा वाटला मला माहिती नाही, पण माहिती घेऊन सांगतो. पण हे सगळं कमी झालंय. आता प्रवास कमी झालाय. पण असा प्रवास करताना स्वच्छ अशा गाडीतल्या ज्या गादीवर बसून पान खावं किंवा पान खातानाच आपलं खातं पान जपून ठेवण्यासाठी तिथला कागद जरा फाडून आणावा असा मोह ज्याला होतो, असा प्रवास सध्या आपला सगळ्यांचा सुरू आहे. स्वच्छता आहे. 6000 रेल्वे स्टेशन आहे. सगळ्या रेल्वे स्टेशनवर देखील अतिशय चांगल्या पद्धतीची पेय आपल्याला प्यायला मिळतात, स्वच्छ मिळतात, चांगली मिळतात. दीपिका पदुकरनं पायऱ्या उतरताना देखील 2 मिनिटं थांबावं असे धाबे लक्षात येतात, जवळ असतात. लोकांचं उषा काळेकडे लक्ष जात नाही. पण दीपिका पदुकोण आली म्हणल्यानंतर लोक बिचारे थांबतात. चला असू द्या, थोडं खर्च करावा असं त्यांना वाटतं. पिंगळे हे आडनाव ब्राह्मण समाजात देखील आहे. पण एका उपेक्षित समाजात असलेले पिंगळे आज शब्दांचा टोकदारपणा ऐकावा, 302 पेक्षा 326 करताना उपयोगी पडावं अशा पद्धतीनं आज ते इथं उपस्थित राहिलेले आहेत. खाचा खोचा, खाच खळगे, सगळ्या प्रकारचे बारकावे, माणसांचे कंगोरे हे साहित्याच्या माध्यमातून आपल्याला कळतात. म्हणून आपण सगळेजण या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर, वर्तमानपत्र उत्तम वाटल्यानंतर, बसमध्ये बसून आपण चाललेलो असताना एखादा तरुण पोरगा सहजपणानं आपल्या समोर येतो आणि आपल्याला असा सांगत राहतो की बघू 1 मिनिट. त्यानं पेपर विकत आणलेला असतो, तो वाचत असतो आणि तरी त्या म्हाताऱ्या माणसाला मिसरूट फुटलेलं पोरग म्हणतंय बघू 1 मिनिट. पण त्या म्हाताऱ्याच्या 1 मिनिटाचं काय करायचं हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणजे मराठी मुलकाला विकत वाचण्याची सवय झाली नाही. ती सवय जर झाली आणि उपस्थित असलेली माणसं जर अधिक चांगल्या पद्धतीनं जर आपण या गोष्टी बघायला लागलो तर
त्याचा उपयोग निश्चितपणानं आपल्याला साथ देणारा, चांगुलपण देणारा असा ठरू शकतो, अशी माझी अपेक्षा आहे. यापेक्षा अधिक न बोलता अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, त्या वृत्तपत्रामध्ये याव्यात अशी माझी अपेक्षा. एक तरुण अभिजित पाटलांच्या सारखा एक बाणेदार नेता पवार साहेबांच्या सावलीत 5 कारखान्याचा मालक होतोय. त्या निमित्तानं आपल्या स्टेजवर येतोय आणि आपल्याला अधिक ताकदवान झालं पाहिजे अशा प्रकारची ऊर्जा देतोय. तर ती ऊर्जा देखील कुणासाठी आणि कशासाठी आहे, आपण सगळ्यांनी समजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण असं वृत्तपत्र चालवणं एवढं सोपं नाही, पण आज चालतंय. बदलत्या राजकारणाचे रंगरूप संपादकांनी मांडले पाहिजेत. आज पक्षासाठी मी खूप केलं आणि पक्षाने मला खूप दिलं असं सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत नव्हतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर आलेला घाम त्यांनी रडल्याचं चीज भरून काढत होता. चेहराच बरंचसं काही बोलून जात होता. अशोकराव चव्हाणांचा केवढं दुःख आहे. 6 फूट उंचीचा ध्येय अध्यक्ष म्हणून आम्ही सोसला. सगळ्या विदर्भातल्या वनभागातल्या अस्वलाच्या गुदगुल्या आम्ही सहन केल्या आणि आज अशा पटला तर होय म्हणणाऱ्या पटोलेला आम्ही सोडून जातोय, याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मला खूप यातना होत होत्या, पण गुदगुल्या होत नव्हत्या, पण गुदगुल्यासारखं काहीतरी वाटत होतं. तर हे सगळं जे चालू आहे ते वृत्तपत्रात सकाळी वाचायला मिळालं पाहिजे. कुणी का असेना, जो कर्तबगारी वाजवतोय त्याची कर्तबगारी जोरदारपणानं मांडा, उत्तम पद्धतीनं मांडा. वारा सुटलाय आणि भुईसपाट झालंय, भेंडरं सगळी साफ झालेली आहे, कांदा सगळा वाहून गेलेला आहे, जनावरं सगळी सोडून कुणीतरी घेऊन टाकलेला आहे. असं घडलं असेल तर ही जी बातमी आहे, ही बातमी आपल्या वृत्तपत्रात आली, झोप उडवणारी अशी बातमी आहे. तर ही बातमी आपण छापावी, लोकांना सांगावी. अशा पद्धतीनं आज गुणी माणसांचा सत्कार होतोय. हुकुमाची धुरी एक्याला कशी मारते जर समजावून घ्यायचं असेल तर हुकूम मुलांनीलाच भेटावं लागेल. एखाद्या दिवशी सकाळचे 3 कॉलम भरलेले आहेत आणि सकाळनी जागा दिलेली आहे, तर तिथं पाझरलेला पेन किती देखणा आहे. कधी लैला मजनूचा असेल, कधी बाजीरावाच्या मस्तानीचा असेल, तर कधी शिवाची बाजी लावून पावनखिंड लढवणाऱ्या बाजी प्रभू देशपांडेचा असेल, सागरात मारलेल्या सावरकरांच्या उडीचं नाविन्य असेल. हे सगळं जोशाबाच्या ताकदीनं मांडणारा हुकुम मुलांनी एका खेड्यात राहून या पद्धतीचं वैभव, पानाफुलांनी बहरलेला निसर्ग आपल्याला दाखवण्याचं काम करतोय. त्यामुळं त्यांचं कौतुक आज वृत्तपत्राने केलेलं आहे आणि त्यांनाही या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. याच्याबद्दल मी मनापासून त्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि मी म्हणजे घसरलो वगैरे असा गैरसमज करून घेऊ नका. पटोले साहेबांचं वागणं सहन झालं नाही म्हणून गेले असतील, परंतु एकूण पटोलेच बिचारा हा सिमेंटच्या जाहिरातीला उपयोगी पडावा असा दिप्पाड माणूस आहे. मग पक्षाला किती उपयोगी पडत असेल. तर हे जे सगळं सिमेंटची जाहिरात येते ना एक मोठ्या माणसाची, तसं तो वाटतो बिचारा, पण मनानं अतिशय कोमल आहे, अतिशय निर्मळ आहे. म्हणजे हात लावेल तिथं लोखंड असा त्यांचा स्वभाव नाही, चांगला स्वभाव आहे. पण अशोकरावांना का आवडला नाही, नांदेडच्या मराठी मातीलाच विचारावं लागेल. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. असे ज्यांचे ज्यांचे उलगडे असतील ते उलगडे आपण दाखवावेत. कशी माणसं मोठी होतात याच्याबद्दलचा विचार करावा. आज अभिजित पाटील साहेब या व्याख्यानासाठी इथं आले. अनेक अडथळ्याची शर्यत पार करून ते इथं आलेले आहे. म्हणजे केवढे अडथळे आयुष्यात येतात हे अभिजित पाटील सहन करू शकते.
लक्ष्मण ढोबळेच्या आडवा असलं काही आलं असतं तर कुरनूरला पळून गेला असता. शक्यच नाही म्हणजे माझा स्वभावच नाही. मेलेली बेंडकुळी पायात आली तर 2-3 उड्या मारतो मी. मेलेली तिचं नावच काढू नका. पण ह्या सगळ्या बेडकाला, आडव्या आलेल्या बेडकाला, सगळ्या सुसुनीला, सगळ्याला आडवं येऊन पुन्हा उभं राहणं आणि शेतकऱ्याच्या हितासाठी राबणं हे काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि हे सुरू झाल्यानंतर आपल्या मतदारांचाच फायदा आहे. आपल्या मतदाराच्या मतदानामध्ये वाटेकरी अधिक झाले तर आपली दिवाळी चांगली होईल एवढाच माझा अंदाज आहे. नमस्कार.